वाढदिवसानिमित्त नंदराज शेठ मुंगाजी यांचे विविध सामाजिक उपक्रम रायगड प्रीमियर लीगला सदिच्छा भेट 27 गाव दिबा पाटील संघर्ष समितीचे अध्यक्ष लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्त कामगार संघटनेचे अध्यक्ष अखिल भारतीय बैलगाडा संघटना रायगड ठाणेचे उपाध्यक्ष तसेच पनवेल तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदराज शेठ मुंगाजी यांनी 1 ऑगस्ट रोजी आपल्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपली। वाढदिवसानिमित्त रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळा कुंडेवहाळ येथे विद्यार्थ्यांसाठी संगणकाचे कॉम्प्युटर वाटप करण्यात आले। तसेच रायगड जिल्हा परिषद शाळा वहाळ येथील विद्यार्थ्यांना कंपास संचाचे वितरण करण्यात आले। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले। यानंतर त्यांनी पारगाव येथे आयोजित रायगड प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या मैदानाला सदिच्छा भेट देऊन खेळाडूंचे मनोबल वाढविले। उपस्थित क्रिकेट प्रेमींना शुभेच्छा देत त्यांनी रोमहर्षक सामन्याचाही आनंद घेतला। यावेळी स्पर्धेच्या आयोजकांनी नंदराज शेठ मुंगाजी यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला। तसेच वाढदिवसानिमित्त केक कापून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। या प्रसंगी खेळाडू आयोजक क्रिकेट प्रेमी पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। डॉट आता है दीपक सर, उसके बाद देखिए सुमित टेकले बताते हैं बल्लेबाजी में देखिए अर्धे सदी के इनिंग्स पैसे की बारिश और देखिए मैन ऑफ द मैच के बहुत सारे देखिए जहाँ पर इससे स्पोर्ट के देखिए पल्ला देखिए यहाँ पर बड़े बड़े स्पोर्ट के देखिए टी शर्ट खूबसूरत ट्रॉफी रहेगा आज का दिन का श्रेया स्पोर्ट्स कॉल आदर्श स्पोर्ट्स है एमडी वॉरियर्स संघाचे कर्णधार टॉस घेऊन डिसिजन काय आहे। चला धन्यवाद, जास्त वेळ द्यायचा नाही। एमडी वॉरियर्स पवार विजय पवार देखिए तैयार यहाँ पर गेंदबाजी के लिए तैयार देखिए विजय पवार यहाँ पर सेकंड गेंद सुमित टेकले के बाद सिंगल तो आएगा लेकिन रन लेने को इनकार किया भाई। और ये वो खिलाड़ी की देखिए कॉन्फिडेंस बता रहा है यहाँ पर दो इतना सुकून वहां नहीं मिलता है जहाँ पर सिर्फ धन हो, सुकून वहां मिलता है जहाँ पर अच्छे मन हो। और इनकी तरफ से खास कैश प्राइस 3 छक्के के लिए, बल्लेबाजों के लिए 3000, 2 विकेट लेते हैं तो भाई इनके लिए भी 2000 यहाँ पर। पहले देखिए आज कल तो जरूर अक्षय पवार आएंगे लेकिन यहाँ पर विजय पवार आज देखिए यहाँ पर ताकत है। ओ सुमित टेकले ये नहीं रुकेंगे भाई, यहाँ पर में लगाएंगे या विकेट में जाएगा। ओ खींचा भाई ऐसे, ओ माय गॉड सुमित टेकले देखिए बचाइए अंदर सेलिब्रेशन मना सकता। लैला के शादी में लफड़ा हो गया और मजनू इतना नाचा के लंगड़ा हो गया और यूं ही इसका नाम भाई बाहुबली ने। श्रेया स्पोर्ट्स कॉल आदर्श स्पोर्ट्स है एमडी वॉरियर्स संघाचे कर्णधार डिसिजन काय आहे। आज आपल्या वाढदिवसाच्या आनंदमय दिनी रायगड प्रीमियर लीगच्या मैदानावरती आपण उपस्थिती दर्शवत खेळाडूंचं मनोबल वाढवण्याचं काम केलं। एकूणच काय भावना व्यक्त कराल आपल्यासाठी? खरोखर अतिशय आनंद वाटतो का परवा दिवशी आमची लोकनेते दिबा पाटील संघर्ष समितीची मीटिंग होती। त्या दिवशी आम्हाला आमंत्रित केलं का तुम्ही सकाळी ओपनिंगसाठी या, परंतु वाढदिवस असल्यामुळे मी जरा काल उद्घाटनाला आलो नाही, परंतु आज सकाळी ते फोन केलं का तुम्ही आज वाढदिवस आहे, तुम्ही व्हिजिट येऊन जा। मी त्यांना सांगितलं माझं सकाळपासून जे कार्यक्रम आहेत शाळेमध्ये वह्या वाटप कार्यक्रम असो, कॉम्प्युटर वाटप असो, कंपास वाटप, ते कार्यक्रम उरकून त्यांना मी 2.5चा टाइम दिला होता। भले 5-10 मिनिटं लेट का होईना, पण आज मैदानामध्ये मी आलो। खरोखरच रायगड प्रीमियर लीग ही पावसाळी संपन्न होत आहे। अतिशय आनंद वाटतो का एक मॅच चालू असताना मी तिथे उपस्थित राहिलो आणि ती टाय झाली आणि टाय झाल्यानंतर 1 ओव्हरची मॅच खेळत असताना मला अतिशय आनंद वाटला का जिद्द कशी असावी आणि जिद्द कशी करून दाखवावा। खरोखरच पहिल्या ओव्हरला 17 धावा झाल्या आणि दुसरी ऑपोजिट टीम होती अलिबागवाले, त्या 1 बॉल मिक्स झाला, दुसरा बॉल 6 मारला, पुन्हा मिक्स झाला, तरी त्यांनी छाती ठोकपणाने हॅट्रिक मारून त्यांच्या संघाला विजय केला। खरोखरच आपल्या या रायगडमध्ये अतिशय खेळाडू उत्कृष्ट आहेत। हा खेळ आपल्या या नजीकच विमानतळ होत आहे तिथे बघायला भेटतात, आम्हाला आनंद वाटतो। असा हा पावसाळी जसा अधिवेशन असतो तसा हा पावसाळी रायगड प्रीमियर लीग होत आहे।
या माझ्या भागामध्ये जी पंढरी समाप्ती जाते या पारगाव गावा ठिकाणी आपला रायगड जिल्हा अध्यक्ष जेपीचा अध्यक्ष सुद्धा आहे आणि रायगड प्रेम आमच्या या पनवेल नगरीमध्ये आणि पारगावमध्ये पारगाव रात्रीमध्ये होत आहे. आम्हाला अतिशय आनंद वाटतो. असेच खेळ करीत राहो, अशाच सामने तुम्ही लावित राहो. आम्ही तुम्हाला उपस्थिती देऊ, आम्ही तुम्हाला प्रोत्साहन देऊ. माझ्या या भागातील माझ्या रायगडच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे, असाच आपण एक एक खेळत खेळत या भारताच्या संघामध्ये प्रवेश करावा अशी माझी इच्छा आहे. खरोखरच जर रायगड मधून हा खेळाडू जाईल तेव्हा त्याला आम्ही या नगरीमध्ये सत्कार सुद्धा करू. एवढंच बोलतो आम्ही 2 शब्द संपवतो. जय जय महाराज.